कलेक्टरला लेटर देऊनही काही फरक पडला नाही दिसत ना मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं मी की आपण मोटरसायकलवर या इथल्या आणि माझ्या पाड्यामागे बसा किंवा तुम्ही बस चालवा मी बसतो आणि प्रत्यक्ष स्थिती बघा. साईडला दाबल्या का गिट्ट्या? करोड रुपये झाले ना तर साईडला कोण दाबत, कोण काढणार? पैसे कशासाठी राहतात? जनतेचा पैसा कर्ज काढून तुम्ही विकास दाखवता, पण इकडे हे असा भकास. हा टिकेल का रोड? परमराज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 12 लाख करोड महाराष्ट्राचे. आणि बघा प्रत्यक्ष लाईव्ह दर्शन. दूरचं दर्शन काय, जवळचं दर्शन बघा. भ्रष्टाचारचे नमुने बघा. तुम्ही आमदाराला निवडून देता, काय देतो तो? अधिकाऱ्याला पगार देता. मंत्रालय सचिवला 4000 लोक तिथे काम करतात. तिला 2-2 वर्ष थकीत झाल्यानंतर तिथून कसे होतात? काय केंद्रीय व्यवस्था म्हणजे तिथून आहे का? म्हणजे काही करा आणि आम्हाला पैसे द्या. इथे कोणी घसरला तर त्याचा जीवाची गाठ. असे रोड टिकणार आहे का? 15 वर्षापर्यंत टिकलेला पाहिजे असतो रस्ता. माननीय हर्षवर्धन देशमुख, नरेशचंद्र ठाकरे यांच्या गावाचा रस्ता कसा करला आहे तुम्ही? सरळ आणि त्यांच्या गावापर्यंत रोडपासून ते मग अशा क्वालिटीचे रस्ते. आणि कुठे तिकडे गाडेगाव, तिकडे ते सिमेंटचे रस्ते, आणि इकडे हा थडीपोणी. आणि या 2 महामार्गाला जोडणारा म्हणजे कारंजा गाडगेवरून निघणारा जो एक महामार्ग आहे आणि या पुलगाव हायवे, या 2 हायवेला जोडणारा रस्त्याची कशी दर. वडाळ इथून 400 किलोमीटर. प्रत्येक गोष्टीला पहा. हे असे आहे का रस्ते? असे ठेकेदार तुम्ही ब्लॅकलिस्ट का करत नाही?